नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सुजाता आहेर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण MA सेकंड सेमिस्टर 3 इकॉनॉमिक्स या वर्षातील मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस फर्स्ट या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस फर्स्ट म्हणजे समग्रलक्षी आर्थिक विश्लेषण भाग 1 या सेमिस्टरला आपल्याला अभ्यासायला आहे। यामध्ये टोटल आपल्याला 4 चॅप्टर्स अभ्यासण्यासाठी आहेत। त्या 4 चॅप्टरमधील पहिलं प्रकरण जे आहे ते आहे ट्रॅडिशनल अप्रोचेस टू मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्रातील जे काही परंपरागत दृष्टिकोन आहे किंवा पारंपरिक दृष्टिकोन आहे त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। त्यामध्ये 1.1 आहे क्लासिकल अप्रोच इंट्रोडक्शन अँड मेन फीचर्स, म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्राचा जो काही सनातनवादी दृष्टिकोन आहे त्या सनातनवादी दृष्टिकोनाची ओळख आणि त्याची मुख्य वैशिष्ट्ये आपल्याला इथे बघायची आहेत। 1.2 मध्ये आहे केन्सियन अप्रोच इंट्रोडक्शन अँड मेन फीचर्स। यामध्ये आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्रातील केन्सचा जो काही दृष्टिकोन आहे किंवा केन्सवाद्यांचा जो काही दृष्टिकोन आहे त्याची ओळख आणि त्याची वैशिष्ट्ये आपल्याला इथे अभ्यासायची आहे। आणि 1.3 मध्ये निओ क्लासिकल अप्रोच इंट्रोडक्शन अँड मेन फीचर्स, समग्रलक्षी अर्थशास्त्राविषयी असणारा नवसनातनवाद्यांचा दृष्टिकोन, त्याची ओळख आणि त्याची वैशिष्ट्ये आपल्याला यामध्ये अभ्यासायची आहे। एकंदरीत प्रकरण 1 मध्ये आपल्याला सनातनवादी दृष्टिकोन, त्याची ओळख आणि वैशिष्ट्ये, केन्सवादी दृष्टिकोन, त्याची ओळख आणि वैशिष्ट्ये आणि नवसनातनवाद्यांचा जो काही दृष्टिकोन आहे त्याची ओळख आणि वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहेत। आता प्रकरण नंबर 2 नॅशनल इन्कम अँड सोशल अकाउंटिंग, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा। बघा, यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे सर्क्युलर फ्लो इन्कम इन 2, 3 अँड 4 सेक्टर इकॉनॉमी। बघा, राष्ट्रीय उत्पन्नाचा जो काही चक्राकार प्रवाह आहे तो चक्राकार प्रवाह, त्याचं अर्थ, त्याचे महत्त्व आपल्याला अभ्यासायचे आहे। त्यानंतर द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, त्रिक्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह आणि चतुक्षेत्रीय खुल्या अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह आपल्याला या मुद्द्यामध्ये बघायचा आहे। त्यानंतर 2.2 मध्ये डिफरंट फॉर्म्स ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग, सामाजिक लेखाची जी काही विविध रूपे आहेत ती विविध रूपे आपल्याला अभ्यासायची आहे। त्यामध्ये आहे सोशल अकाउंटिंग म्हणजे राष्ट्रीय लेखांकन, इनपुट आउटपुट अकाउंटिंग म्हणजेच आदान प्रदान लेखांकन, फ्लो ऑफ फंड्स अकाउंटिंग म्हणजेच निधी प्रवाह लेखांकन, बॅलन्स ऑफ पेमेंट्स अकाउंटिंग म्हणजेच व्यवहार तोल खाते, आणि शेवटचं जे आहे ते आहे मॅट्रिक्स प्रेझेंटेशन ऑफ सोशल अकाउंटिंग, राष्ट्रीय लेखाचे जे काही सादरीकरण आहे त्या सादरीकरणाचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे। म्हणजेच एकंदरीत 2.1 आणि 2.2 हे 2 मुद्दे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहे। त्यानंतरचं पुढील जे प्रकरण आहे ते आहे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा, डिमांड अँड सप्लाय ऑफ मनी। यामध्ये आपल्याला डेफिनेशन ऑफ मनी, डिबेट्स रिलेटिंग टू डेफिनेशन ऑफ मनी आपल्याला इथे बघायची आहे। पैशाची व्याख्या, मग पैशाच्या अगदी सुरुवातीपासून पैशाचा इतिहास, त्याच्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या, त्यातून निर्माण झालेले वाद प्रश्न, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे 3.1 मध्ये। त्यानंतर 3.2 मध्ये आपल्याला द लिक्विडिटी थिअरी, गुर्ले अँड शॉ हायपोथेसिस, डिमांड फॉर मनी, क्लासिकल अँड केन्सियन। बघा, पैशाचा जो काही रोखतेचा सिद्धांत आहे तो रोखतेचा सिद्धांत आपण बघणार आहोत। त्यानंतर गुर्ले
आणि शॉ हे जे अर्थतज्ज्ञ आहेत यांनी एक गृहीतक मांडलेलं आहे, त्याचा अभ्यास आपण मांडणार आहोत. त्यानंतर सनातनवादी आणि नवसनातनवादी यांचे जे पैशाच्या मागणीविषयीचे जे काही विचार आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहे. त्यानंतर 3.3 मध्ये आपल्याला कॅश बॅलन्स ॲप्रोच येथे बघायचं आहे. कॅश बॅलन्स ॲप्रोच याच्यामध्ये आपल्याला केम्ब्रिज संख्या सिद्धांत अभ्यासायचा आहे. त्यानंतर पोस्ट केन्सियन थेरीज ऑफ डिमांड फॉर मनी, पैशाच्या मागणीविषयीचे जे काही केन्सचा रोखता पसंती सिद्धांत आहे तो रोखता पसंती सिद्धांत आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. त्यानंतर टोबिन्स ॲप्रोच, बाउमोल इन्व्हेन्शन थिअरी, फ्रीडमन थिअरी ऑफ डिमांड फॉर मनी. बघा, या प्रकरणामध्ये आपल्याला पैशाच्या मागणीविषयी असणारा टोबिनचा जो काही दृष्टिकोन आहे, बाउमोलची जी थिअरी आहे, त्यानंतर फ्रीडमन्सची जी पैशाच्या मागणीचा सिद्धांत आहे तो सिद्धांत आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे. एकंदरीत प्रकरण नंबर 3 मध्ये आपल्याला पैशाची मागणी, त्याचे सनातनवादी दृष्टिकोन असतील, त्याच्यानंतर संख्या सिद्धांत दृष्टिकोन असेल, त्यात फिशरचं समीकरण असेल, केम्ब्रिज संख्या सिद्धांत असेल, केन्सचा रोखता पसंती सिद्धांत असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला प्रकरण नंबर 3 मध्ये करायचा आहे. त्यानंतर शेवटचं प्रकरण आहे प्रकरण नंबर 4. यामध्ये आपल्याला सप्लाय ऑफ मनी म्हणजेच पैशाचा पुरवठा बघायचा आहे. 4.1 मध्ये फायनान्शियल इंटरमिजिएशन म्हणजेच आर्थिक मध्यस्थ किंवा वित्तीय मध्यस्थ आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर 4.2 मध्ये अ मेकॅनिस्टिक मॉडेल ऑफ बँक डिपॉझिट डिटर्मिनेशन म्हणजेच बँक ठेव निश्चितीचे जे काही यांत्रिक प्रतिमान आहे त्या प्रतिमानाचा अभ्यास आपल्याला येथे करायचा आहे. त्यानंतर 4.3 मध्ये बिहेवियर मॉडेल ऑफ मनी सप्लाय डिटर्मिनेशन म्हणजेच पैशाच्या पुरवठ्याच्या निश्चितीचे वर्तनवादी प्रतिमान येथे आपल्याला अभ्यासायचे आहे. 4.4 मध्ये अ डिमांड डिटरमाइन मनी सप्लाय प्रोसेस म्हणजेच पैशाची मागणी निश्चित करणारी पुरवठ्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया येथे अभ्यासायची आहे. आणि 4.5 मध्ये RBI अप्रोच टू मनी सप्लाय, हाय पॉवर्ड मनी अँड मनी मल्टिप्लायर, बजेट डेफिसिट अँड मनी सप्लाय अँड ओपन इकॉनॉमी या गोष्टींचा अभ्यास येथे करायचा आहे. म्हणजेच पैशाच्या पुरवठ्यासंबंधीचा जो काही भारतीय रिझर्व्ह बँकेचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपल्याला इथे बघायचा आहे. त्यानंतर जननक्षम पैसा गुणक, अर्थसंकल्पीय तूट व पैशाचा पुरवठा या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आणि शेवटी 4.6 मध्ये कंट्रोल ऑफ मनी सप्लाय म्हणजेच पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवता कसे येऊ शकते किंवा पैशाच्या पुरवठ्यावर कसा कंट्रोल केला जाऊ शकतो याचा अभ्यास आपल्याला 4.6 मध्ये करायचा आहे. एकंदरीत आपल्याला टोटल 4 प्रकरणं येथे अभ्यासण्यासाठी आहे. या 4ही प्रकरणांचा विस्तारित स्वरूपात अभ्यास आपल्याला सेमिस्टर 3साठी करायचा आहे. धन्यवाद मित्रांनो.